मुंबई महापालिकेसमोर मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केलेली आहे। मुंबई महापालिकेसमोर आता मराठा आंदोलक आक्रमक झालेत, त्यांच्याकडून घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। कालपासून मराठा आंदोलक मुंबईमध्ये आहेत। मुंबईमध्ये मराठा आंदोलक काल दाखल झालेले आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला सुरुवात झालेली आहे। आता मुंबई महापालिकेसमोर मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली आहे। प्रतिनिधी विपुल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स त्यांच्याकडून घेऊया। विपुल, मराठा आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे आणि आपण जर पाहिलं तर मुंबई महापालिकेच्या बाहेर प्रचंड नागरिकांनी ह्या मराठी आंदोलकांची गर्दी झाली तर आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणचा जो रस्ता आहे तो पूर्ण जाम केलेला आहे। वाहनं या ठिकाणी थांबवलेली आहेत, त्यामुळे वाहनांच्या आपल्याला रांगा या ठिकाणी पाहायला मिळतात। तसंच काही पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी वाहनांचा जो रस्ता देत या ठिकाणी वाहनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात। आपण जर पाहिलं तर प्रचंड या ठिकाणी गर्दी आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळते। बरं, आंदोलक जे आहेत त्या ठिकाणी भर पावसात आनंद या ठिकाणी पावसात आनंद मराठ्यांच्या घोषणा देताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तसंच पाहिलं तर या ठिकाणी पोलीस सुद्धा माध्यमांना इथे थांबण्यासाठी विरोध करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। विक्रम, या ठिकाणी आपल्यासमोर नागरिक काय सांगतात? या ठिकाणी हे लोक संतप्त या कारणे झाले की कालपासून या ठिकाणी मराठा आंदोलकांना कोणतीही सुविधा पुरवली जात नाही। इथले हॉटेल बंद केले जाते, त्रास देण्याची भूमिका शासन घेत आहे। माझं शासनाला एवढीच विनंती आहे की आपण या ठिकाणी सगळ्यांना मदत करावी, यांना पाण्याची सुविधा करावी आणि जे काही अनाथ मैदानावर चिखल साचलेला आहे तो चिखलसाठी प्रयत्न करावा एवढी विनंती करतो। आणि जरांगे पाटलांना लवकरात लवकर न्याय द्यावा, त्यांना त्रास होणार नाही। नागरिक आपल्यासमोर पोलीस प्रशासन माध्यमांना सुद्धा या ठिकाणी थांबवून देत नाही। आंदोलकांना तर पळून लावण्याचा प्रयत्न करतच आहेत, त्याचबरोबर माध्यमांना देखील या ठिकाणी थांबवून देत नसल्याचं हे सरकार अशा पद्धतीने वागत आहे। लोक या ठिकाणी का आंदोलक खाली का बसले या ठिकाणी? त्याचं कारण असं आहे की आंदोलनाच्या ठिकाणी गुडघाभर चिखलामध्ये माणसं बसू शकत नाहीत, त्यामुळे सर्व आंदोलक या ठिकाणी येऊन बसलेले आहेत। या ठिकाणी पूर्ण अवस्था वाईट आहे, चिखलामध्ये माणूस अक्षरशः बसू शकत नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे। गाड्या अडवलेल्या त्या सांगायला खाण्याच्या गाड्या आलेल्या नाहीत, अजून आंदोलकांच्या गाड्या पण पाठीमागे पाठवल्या आहेत। 20 ते 25 किलोमीटर पर्यंत आम्ही आमच्या गाड्या लांब ठेवलेल्या आहेत। या ठिकाणी गाड्या आणून दिल्या जात नाही। आम्ही अर्ध्या चिखलात या ठिकाणी बसायचं का असं नागरिक करतात। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी वाहनं जे या ठिकाणी थांबवलेली आहेत, त्यामुळे आता या ठिकाणी ही परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मराठा आंदोलकांकडून या ठिकाणी घोषणाबाजी सुरू झाली। या ठिकाणी पाहिलं तर आपण तर त्यांच्या समस्या आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत, आपल्या समोर काही समस्या मांडतायत। आणखी समस्या जाणून घ्या, आणखी आंदोलकांशी थोडी बातचीत करा। या ठिकाणी मी स्वतः ॲडिशनल एसपी ला सवाल केला की साहेब तुमचं पोलीस प्रशासन काय म्हणतायत की मराठा समाज या ठिकाणी दारू पिऊन आलेला आहे, पण आमचा मराठा समाज तुम्ही बघितला का एखादा दारू पिताना? आणि स्वतः त्यांचे एपीआय असे बोलले की मराठा समाज त्यांच्या एपीआय स्वतः एपीआयमुळे एवढा मराठा समाजाची गर्दी रोडवरती झाली, नाही तर मराठा समाज रोडवरती नव्हता। आणि मराठा समाज गालबोट लावण्याचं काम या ठिकाणी करत आहे, त्यामुळे मराठा समाज रस्त्यावरती बसलाय। आणि थोड्याच वेळात जर पोलीस प्रशासनानं त्या अधिकाऱ्यावर कारवाई नाही केली तर थोड्याच वेळात मंत्रालय गाठणार आहे मराठा समाज। थोड्या वेळात जर या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई झाली तर मंत्रालय गाठू असं कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे। या ठिकाणी बघितलं तर आपण पूर्ण वाहतूक या ठिकाणी बसेस जे आहेत ते थांबवण्यात आलेल्या आहेत। अजून काही नागरिक आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। आम्ही इथं येऊ शकतोय तर मंत्रालयाला बी जाऊ शकतोय। आम्हाला इथं अडवलंय ना तुम्हाला, आम्ही तिथं बी जाऊ शकतोय। दादांनी संयम ठेवायला सांगितलंय म्हणून आम्ही शांत। मनोज जरांगे पाटलामुळे एक मराठा एक शांत आहे, नसतं आमचा संयम तुटू देऊ नका। आणखीन बी वेळ गेली नाही तुमच्या हातातून, लवकरात लवकर निर्णय घ्या तुमचं जे काय ते। दुकाने बंद आहे, पाणी नाही, जेवायचे अन्न काय नाही। सर्वप्रथम मी ह्या महाराष्ट्रातील जे सर्व मराठी आमदार आहेत त्यांचा मी जाहीर निषेध करतो। या ठिकाणी सरकारला सुद्धा इशारा केलेला आहे की वेळ गेलेली नाहीये असं आव्हान हे मराठा आंदोलक करत आहेत। विपुल, तुम्ही म्हणताय ते या आंदोलकांकडून जे आरोप केले जात आहेत ते आपल्या समस्या मांडतायत। आझाद मैदानामध्ये चिखल आहे, त्या चिखलात बसायचं कसं म्हणून मग आम्ही रस्त्यावर येऊन बसलेलो आहे। मात्र दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी या सगळ्या आंदोलकांना आवाहन केलेलं आहे की आपल्याला जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमामध्ये राहून आपल्याला आंदोलन करायचं आहे।